नमस्कार. महिपत उतरून रात्री जेवणं झाली आणि आता वेध लागले होते दुसऱ्या दिवशीच्या सकाळचे. कारण आता रेंज ट्रेक करायचा होता. सुमारवर जायचं होतं आणि सुमारवरून पुढे रसाळवर. रेंज ट्रेक असल्यामुळे आपल्या सगळ्या बॅगा आपण गाडीत ठेवल्या. वाडी बेलदारला रामराम केलं आणि पुढची वाट पकडली. वाडी बेलदारचा भाग थोडासा खाली उतरून गेल्यानंतर आपल्याला एक ओढा लागतो. तो छोटासा ओढा पार करत आपण पुढे जायचं आणि पुढे गेलं की येणारे डोंगर डाव्या हाताला ठेवत वाट जशी जाते त्या वाटेने पुढे पुढे सरकत जायचं. एवढं घनदाट जंगल आहे, मग इकडे हा गोठा कसा काय लागला? हे छोटंसं खोपटीवरचं घर आहे ते कोणाचं? हे प्रश्न आपल्याला साहजिकच पडू शकतात. पण गणितांच्या पुस्तकातसुद्धा या घराचा उल्लेख आहे आणि हे घर आहे नेमकं कोणाचं ते आता आपण जरा माहिती करून घेऊया. नमस्कार. आता आपण महिपतगडावरून आता सुमारगडाकडे कूच केलेली आहे आणि वाटेत आम्हाला हीच राया धनगरांची झोपडी लागलेली आहे. सध्या ते नाही आहेत वाटतं जागेवर, गुरं चरायला वगैरे गेले असतील. राया धनगर म्हणजे ही एकच झोपडी आहे इकडे? हो, ही त्यांची एकच झोपडी. या वाटेवरती? या वाटेवर. त्यांना इथल्या एरियाची बरेच इत्तमभूत माहिती आहे. बरेच जण गाईड म्हणून त्यांना घेऊन जातात. त्यांचं वय आता साधारण 80 वर्ष आहे. होय का? ते रोड दाखवतात इथून महिपत ते सुमारचा रोड आपल्याला. महिपत आणि सुमार मधल्या त्यांना सगळ्या जागा वगैरे माहिती आहेत. डोंगरातला कडान त्यांना माहिती आहे. होय का? ओके, ठीक आहे. आता दिसत नाही तिथे गोठा पण दिसतोय. पुस्तकात त्याची नोंद आहे. कोणाची? यांच्या नावाची? हा, यांच्या नावाची. ओके, ठीक आहे. अशा डोंगरवाटेकडून जायचं किंवा डोंगराच्या कुशीतून आगेकूच करायची म्हणजे कोणतरी वाटाडा हा आपल्याला सोबत हवाच. त्याच्याशिवाय ही एवढी वाट पार करणं आपल्याला सहज शक्य होणार नाही, हे निश्चितच. त्यामुळे फोटो काढत पुढे कूच आपली चालूच होती. आणि हा रस्ता कुठे गेला? वरचा पुढे वरचा रस्ता सॉरी खालचा हाच रस्ता मुख्य. आणि सुमारगडला डायरेक्ट असं येतात नाही, म्हणजे आता जसं आपण महिपतगडला वाडी बेलदार मध्ये आलो तर तसं सुमारला येतात. तिथूनच हाच मार्ग. ओके, मी ह्याचं गाव दाखवतो तुम्हाला. सुमारगड हा रसाळ आणि महिपत या दोघांच्या मधोमध येत असल्यामुळे दोन्ही किल्ल्यांवरून सुमारकडे येणाऱ्या वाटा या गुरखंडीत मिळतात आणि गुरखंडीवरून आपण सुमारकडे वाटचाल सुरू करतो. सुमारगडावरती इथून जाणारी वाट ही तीव्र चढाईची, निसरडी, निमुळती आणि दाटीवाटीची असल्यामुळे आपल्याला जरा जपत, पावलं जरा व्यवस्थित टाकत, पुढे बघत व्यवस्थित अंतर पार करावं लागतं. आता जो आपल्याला समोर सुमारगड दिसतोय त्याच्या चारी बाजूंनी तीव्र उतार आहे. त्यामुळे या गडावरती जाताना आपल्याला काही पॅचही पार करावे लागतात. आपण ह्याच्यासाठी आहे ना 1000 रुपये दिले ती पायरी बनवायला 3 वर्षापूर्वी. ऐका ना वरतो तुम्ही हात हे करा, इथेच पुढे कधी. ओके, खाली टाकताय का पाय? खाली टाकला तर तुमची बॉडी फ्री होईल, नाही तर लोड आहे. काहीच वाटत नाही. त्याला घ्या. आधीच्या पॅचनंतर हा पॅच आपल्याला एक लागतो की जिथे आपल्याला हे अंतर पार करण्यासाठी आपले बूट हे चांगले आणि बुटांना ग्रीप ही चांगली असणं आवश्यक आहे. आपल्या अंगाचं सगळं जे वजन आहे ते डोंगरावर टाकायचं आणि 2 पावलं चटकन पुढे टाकली की हा पॅच पटक्यात पूर्ण होतो. खाली जी दरी आपल्याला दिसते ती तीव्र उताराची आहे आणि आधीमध्ये कुठेही काही सपोर्ट नाही आहे. वायरी सोडल्या होत्या ना? हा, वायरी म्हणजे नंतर तो आणला होता आपण, तो घेतला इकडे वापरायला. आणि ह्या पैठणीचा आधार घेऊन आपण एक बाबा ह्या पैठणी आहेत म्हणजे इथं कुठेतरी मार म्हणून ही शिडी लावली. म्हणजे हे जे बोलतो ना आपण इंग्रजांनी उडवले हे जाण्याचे मार्ग, इथेच कुठेतरी प्लास्टिक लावलं असेल, डोंगर उडवलं असेल. आता हा इथला एक मधला एक टप्पा इथे पण जाण्याचा जरा उडालाय. म्हणजे आता पूर्वी काही एकदम व्यवस्थित पायऱ्या असतील. हे बघा ना, ह्या ज्या दिसत आहेत की नाही, आपल्याकडचं जे जे काही उदात्त, उज्ज्वल आणि चांगलं आहे ते परकीय आक्रमकांना कधी बघावलंच नाही. त्यामुळेच आपण इतर किल्ल्यावर जसं बघतो तसं या किल्ल्यावरती जाणारा सुद्धा भाग जाणून बुजून उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे, जेणेकरून पुढच्या पिढीला इतिहास किंवा उज्ज्वल जी परंपरा आहे आपली ती कळू नये याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असतो. क्रॉस करूया. तरीही स्थानिकांनी आणि काही किल्लाप्रेमी, दुर्गप्रेमी मंडळींनी इथे ही शिडी बांधलेली आपल्याला दिसते, जेणेकरून आपण सुखरूप या गडावरती पोहोचू शकतो. आता सुमारे 2.5 तासाच्या
चढाईनंतर आम्ही आता सुमारगडाच्या या महत्त्वपूर्ण पॅच म्हणजे जो आता रायगड आणि इतर संस्थांनी सुरक्षित केला जिथे त्यांनी शिडी लावली आहे, लोखंडी शिडी लावली आहे. आता आम्ही तो पॅच जवळ आलो आहे आणि पॅच चढतोय. किल्ल्याचं आकारमान बघायला गेलं तर 1 ते 2 एकर इतकं भरेल. त्यामुळे हा किल्ला आपला चटकन बघून होतो. शिडी चढून गेल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला लागते ती ही सतीची शिळा. त्याच्यानंतर किल्ल्यावरती असणारे शंकराचं मंदिर. हे सगळं बघून झाल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला लागलो आणि वाटेत वनभोजनाचा आस्वाद घेतला. आता हा जो आपण बघतोय तो संपूर्ण सुमारगड आहे. वरती सुकलेलं गवत आणि ही खाली दाट हिरवळीची झाडं, हे सगळं पार करून आपण आत्ता या कुठेतरी स्थिर स्थावर होतो आहे. त्यामुळे झोळीतून कॅमेरा बाहेर काढून हे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण ही झाडं जरी हिरवळ दिसत असली तरी इथून येणारी जी वाट आहे ती निसरडी आणि झाडांना पकडूनच इथपर्यंत आलेलो आहोत. आणि जे गवतसुद्धा वाटेवर लागतं आहे ते पण निसरडं असल्यामुळे जरा जबत आणि दबकतच या वाटेपर्यंत आलो आहे. आणि आता रसाळगड कुठे दिसतो आहे का याची वाट बघायला लागलो आहे. पण जवळपास 3 ते 3.5 तासाची प्रतीक्षा करायला लागल्यानंतर पुढे रसाळगड दिसला आणि जीवात जीव आला. महिपत ते सुमार 2.5-3 तास आणि सुमार ते रसाळ साधारण 4 तास असा प्रवास करत आता आपण रसाळगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आणि आपली ही रेंज ट्रेकची मोहीम फत्ते झालेली आहे. जय हिंद.